राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। निम्मा खरीप हंगाम हा अतिवृष्टीमुळे वाया गेलाय। उत्तर महाराष्ट्र, कोकण वगळता उर्वरित भागाला मोठा फटका बसलाय। तर राज्यात यंदा 146 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती। यापैकी 67.72 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। उत्तर महाराष्ट्र वगळता कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसलेला आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सध्या दिसून येतंय। निम्मा खरीप हंगाम हा अतिवृष्टीमुळे अक्षरशः वाया गेलाय। तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित भागाला याचा मोठा फटका बसलाय। 146 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती, मात्र 67.72 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर एकंदरीतच अतिवृष्टीनं 47% खरीप हंगाम हा अक्षरशः वाया गेलाय। तर राज्यात पावसानं हाहाकार माजवलाय। मराठवाड्यात पावसानं सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। यामध्ये शेतकऱ्यांची पिकं, जनावरं, घर, संसार या सगळ्या गोष्टींचा मोठं नुकसान झालं। तर पावसाचा मोठा फटका बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांना बसला। तर सोलापूरमध्ये देखील या पावसामुळे महामार्ग हा पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळालं।